या कोकाटेंवरून जे घमासान रंगले त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शेतकऱ्यांकडून शासन 1 रुपया घेतं म्हणजे शेतकरी नाही तर शासनच भीक। स्पष्टीकरण देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची गल्लत। शेतकऱ्यांकडून 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडून 1 रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अत्यंत उत्तम। कोकाटेंच्या शासन भिकारी असल्याच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची कोकाटेंना तंबी। बघा ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। सरकारला भिकारी म्हणणं असंवेदनशीलतेचा कहर। टीका करत सुप्रिया सुळेंकडून कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली त्या दिवसापासून आतापर्यंत 1 रुपयाची रमी खेळलो नाही। मला रमी खेळताच येत नाही, त्यामुळे माझी नाहक बदनामी करण्यात आली। कारण नसताना ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आणि माझी बदनामी केली त्या सर्वांना कोर्टात खेचणार। माणिकराव कोकाटेंचा इशारा। सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कोकाटेंचं वक्तव्य खोटं। जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात का? रोहित पवारांची टीका करत आणखी 2 व्हिडिओ ट्विट। सभागृह बंद होतं, पण तुम्ही जर बघितलं तर त्याच्या मागचा आवाज बघितला तर आदिवासी भागातले जे शेतकरी, दुधाचा विषय, शेतकऱ्यांचा विषय तिथं सुरू होता आणि तेव्हा तुम्ही तिथं पत्ते खेळत होता। कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावाच लागेल। फडणवीस आणि अजित पवारांनी वाढदिवसानिमित्त कोकाटेंच्या राजीनाम्याची भेट शेतकऱ्यांना द्यावी। संजय राऊत यांची मागणी आक्रमक मागणी। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक भेट दिली पाहिजे, ती म्हणजे अशा कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेणं। कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी करणार। मी चौकशीत गेम खेळताना आढळलो तर नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांकडे राजीनामा सादर करेल। माणिकराव कोकाटे यांचा दावा। मी चौकशीच्यासाठी मागणी केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी काय टाकलं या चौकशी अंती सर्व बाहेर येणार आहे। त्यामुळे ते चौकशी अंती जेव्हा बाहेर येईल आणि त्यामध्ये मी जर रमी खेळतो असं सिद्ध होईल तर त्यावेळेस मी माझ्या पदाचा राजीनामा देणार आहे। विसाना दिव्याची ज्योत मोठी होते तसंच काहीच कोकाटे साहेबांचं झाले। राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर उपकार करतील असं वाटत होतं, पण गिरे तो भी टांग उपर अशी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली। रोहित पवारांचा निशाणा। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी मवियाच्या खासदारांनी घेतली केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट। शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषी मंत्री राज्याला नको। खासदारांची शिवराज सिंह चौहानांकडे मागणी। सुप्रिया सुळे यांची ट्विट करत माहिती।